प्रत्येक घरामध्ये वापरला जाणारा काळा मसाला. मसाल्यांमध्ये बरेच वेगळे प्रकार आहेत. तर काळा मसाला, गोडा मसाला, स्पेशल नॉनव्हेज वाटीचा मसाला आपण कसा बनवायचा त्याच्यासाठीची माहिती. परत मसाल्यांमध्ये आपण बनवत असताना आपल्याकडून जर खडे मसाले कोणत्या प्रमाणामध्ये जास्त झाले असतील तर मसाल्याने आपल्याला जळजळ होऊ शकतं किंवा मसाल्याने इतर काही बऱ्याच गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण परफेक्ट प्रमाण आणि भाजीला परफेक्ट चव, तरीदार भाजी आणि दाटसरपणा यावा यासाठी आपण खूप छान माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. भाजीचं प्रमाण एकदम भारी होणार आहे. चवीला तर अतिशय सुंदर ही भाजी लागते. खूप छान अशी मसाल्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओला स्किप न करता बघा, म्हणजे यातील माहिती तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्याच्यासाठी आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या वापरत असताना आपल्याला मसाल्यामध्ये कमी तिखट मिरच्या वापरायच्या आहे. इथे मी 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. 1 किलो मिरचीसाठी आपल्याला साहित्य बाकीचं योग्य प्रमाणातच वापरायचं आहे. इथं घेतलेलं आहे, पाहू शकता. खडे मसाले काय घेतलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. इथं 1 किलो मिरचीसाठी अर्धा किलो आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. खोबरं आपण तुकडे करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे. त्याचं प्रमाण 10 ग्राम इतकं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लवंग घ्यायचे आहे. त्याचं प्रमाण आपण इथं 20 ग्राम इतकं घेतलेलं आहे. व्यवस्थित असं सामान आपल्याला योग्य प्रमाणातच घ्यायचं आहे. 10 ग्राम आपण शहाजिरे घेतलेले आहेत. काळे मिरे आपण 15 ग्राम घेतलेले आहेत. दालचिनी आपण 20 ग्राम घेतलेली आहे आणि धणे आपण पाव किलो घेतलेले आहेत. 10 ग्राम हळकुंड घेतलेला आहे. 5 ग्राम सुंठ घेतलेली आहे आणि दगडफूल 40 ग्राम इतकं घेतलेलं आहे. त्यानंतर जायत्री घेतलेली आहे. जावित्री 5 ग्राम इतकी घेतलेली आहे. त्यानंतर तेजपत्ता घेतलेला आहे 10 ग्राम. आपण भाजण्यासाठी तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी वाटून देत असताना जास्त तेलकट मसाला वाटत नाही, त्यामुळे तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडं वापरायचं आहे. इथं आपण कढई तापायला ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकून त्यामध्ये धणे परतून घ्यायचे आहेत. धण्याचा कलर असा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त पण लाल करायचे नाहीत, कारण त्याची धण्याची जी चव आहे ती जाऊ शकते. मसाल्यामध्ये जर तुम्हाला इंदोरी धणे जर मिळाले तर खूपच चांगलं. इंदोरी धणे जे असतात त्याचा वास खूप छान येतो. परत आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेले मसाले सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता इथे दगडफूल भाजून घ्यायचं आहे. दगडफूल भाजत असताना थोडंसं आपल्याला सतत हलवत राहायचे, कारण ते अगदी पातळ असतं कागदासारखं, ते करपलं जातं. त्याच्यासाठी इथं माझ्या नणंदबाई मसाला भाजतात. त्यांची मसाल्याची रेसिपी खूप उत्तम आहे, खूप चवदार आहे. त्यांना 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे मसाला करण्याचा. खूप छान होतो त्यांचा मसाला. या मसाल्यासाठी त्यांना बाहेरून ऑर्डर सुद्धा येतात. तसं कारण त्यांना त्यांच्या मसाल्याची जी चव आहे ती माहिती आहे. त्यांनी त्यांची भाजी सुद्धा खाल्लेली आहे. त्याच्यामुळे त्यांना मसाला जर बनवायचा असेल तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर आमचे नातेवाईक आले तर 5 किलोच्या प्रमाणामध्ये अगदी वर्षभराचा त्यांच्याकडनं मसाला तयार करून घेऊन जातात. तर अशा पद्धतीने जे काही आम्ही साहित्य वापरलेलं आहे, माझ्या नणंदबाईची ही खास रेसिपी आहे. त्यांचं एकदम मोजमाप योग्य प्रमाण आहे आणि मसाल्यानं कसलंही जळजळ होत नाही. खूप छान आणि एकदम तरीदार ही भाजी सुद्धा होते मसाल्याची, जर आपण मसाला यामध्ये वापरला तर. अशा पद्धतीने जे काही सामान आम्ही वापरले स्क्रीनवरती दिलेलं आहे. जर तुम्हालाही या पद्धतीने मसाला तयार करायचा असेल तर एक पूर्ण माहिती मी आणखी डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवेल. म्हणजे स्क्रीनशॉट जरी काढला तर तुम्ही दुकानावर ते योग्य लिस्ट तयार करून त्याचं सामान आणि साहित्य घेऊन येऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण राहिलेले एक मसाले भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकत्र जर मसाला आपण भाजले सगळे छोटे खडे मसाले तर व्यवस्थित भाजले जात नाहीत. कारण कोणता मसाला छोटा असतो, कोणता मोठा असतो, त्यासाठी वेगळे एक करून भाजून घ्यायचं आहे. आता बरेच जण काय करतात, मिरच्या भाजून हे सगळे मसाले त्यावरती टाकत असतात, पण मसाले आणि मिरच्या वाटण्यासाठी बराच वेळ लागत असतो. त्याच्यासाठी आपण एक करूनच भाजून घेतलेला आहे. वाटण्यासाठी काय होतं, मग त्यांना मिरची अगोदर वाटून घेतली तर ती चाळावी लागते आणि हे खडे मसाले थोडेसे जाड असल्यामुळे चाळले जात नाहीत. त्याच्यासाठी मग त्यांना पण वाटणाऱ्यांना पण परेशानी नको, त्याच्यासाठी आपण वेगळं जर तुमच्याकडे वाटत असले तर विचारूनच अशा पद्धतीने वेगळं ठेवा किंवा मग एकत्र करू शकता. भरत असताना सुद्धा आपण वेगळं भरलेलं आहे. त्याची सुद्धा मी शेवटपर्यंत तुम्हाला शूटिंग घेतलेली आहे, त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर एक करून आपण सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत. आता हे जे शहाजिरे आहेत हे सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत. आता बरेच जण काय करतात, हे जे मसाले आहेत यातले थोडे मसाले न भाजता कच्चे यामध्ये वापरतात. त्याची सुद्धा चव छान लागते, कारण आपण जिरे वगैरे तर वरून वापरतच असतात फोडणीसाठी. त्याच्यामुळे आम्ही खडे मसाले
कच्चे वगैरे काही ठेवलेले नाहीयेत. आता बऱ्याच मसाल्यांचा यामध्ये वापर नाहीये, तसं तर खसखस नाही वापरली, तीळ नाही वापरले आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. नाकेश्वर, त्रिफळा या गोष्टी आम्ही यामध्ये वापरलेल्या नाहीयेत. जर तुम्हाला वापरायची असेल त्याची माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिटेलमध्ये देऊन ठेवेल. जर वापरायची इच्छा असेल तर ते किती प्रमाणात वापरायचं आहे ते सुद्धा माहिती यामध्ये मी सांगेन. त्यानंतर आपल्याला जे काही बाकीचे आपले मसाले राहिलेले आहेत भाजून घ्यायचे, ते भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा कांदा गेल्या वर्षीचा आहे, आईकडनं ठेवलेला होता हा कांदा आणि हे मी घरी बनवलेला कांदा आहे. कसा वाळवायचा, कसा चिरायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता. खूप छान बारीक कांदा आपण हा मसाल्यासाठीच विशेष कट करून ठेवलेला होता, वाळवून ठेवलेला होता. कांदा भाजत असताना त्याचा कलर जो आहे ते याच पद्धतीने करायचा आहे. आता म्हणाल की एवढा काळा केल्यावर त्याची चव बदलेल का, कडू लागेल का, तर अजिबात नाही. कारण यामध्ये मसाला आणि मिरच्यांचा वापर असतो, त्याच्यामुळे कसलंही कडवटपणा येणार नाही. आता खोबरं जे आहे ते आपल्या भाजत असताना मसाल्यासाठीचं याच पद्धतीने तुकडे करायचे, किसून वगैरे अजिबात वापरायचं नाही. कारण त्याच्यातलं जो ते तेल असतं किसत असताना त्यातलं पूर्ण कोरडं होऊन जातं. त्याच्यासाठी आपल्याला तुकडे करूनच मसाल्यासाठी आपल्याला खोबरं जे आहे ते वापरायचं आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. यानेच आपल्या मसाल्याला चव येते आणि तरी सुद्धा येते. या पद्धतीने आपण खोबरं सुद्धा या पद्धतीने लाल असं काळ्या कलरपर्यंत भाजून घेतलेलं आहे. जास्त लाल भाजायचं नाहीये. आता कढईमध्ये मिरच्या भाजणं आपल्याला शक्य नाहीत म्हणून असं मोठी पातळ अशी टोपली घेतलेली आहे. टोपलीमध्ये मिरची जी आहे ती आपल्याला एकदाच भाजून लवकर होऊन जाणार आहे, त्याच्यासाठी आपण मिरची भाजून घेतलेली आहे. तर इथं कमी तिखट आहे म्हणून जर मिरचीचं चव जी आहे ती कमी तिखट असेल तर तुम्ही इथं प्रमाण जे आहे ते 1.5 किलो मिरची जरी वापरली तर बाकीचं साहित्य खडे मसाले जे आहेत तर त्याच प्रमाणात वापरायचे आहेत. आणि जर तुम्हाला मसाला जो आहे ते तिखट प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही 1 किलो मिरची जर वापरली तर याच प्रमाणामध्ये मसाल्याचं साहित्य असणार आहे. पाहू शकता माझ्या नणंदबाई कशा पद्धतीने मिरची जी आहे ते भाजत आहेत. पूर्ण मसाला त्यांनीच भाजलेला आहे. त्यांची मसाल्याची रेसिपी खूप चवदार आहे, टेस्टी आहे. त्याच्यासाठी आम्ही हमेशा त्यांच्याकडनंच मसाला तयार करून घेत असतो. अशा पद्धतीने मसाला त्यांना करण्याचा खूप अनुभव आहे आणि त्यांच्या गावातले बरेच महिला ज्या आहेत ते मसाला त्यांच्याकडनंच करून घेत असतात. आता त्यांना काही दिवसांनी आम्हाला मसाल्याचा शॉप सुद्धा टाकून द्यायचा आहे. बघू आता भविष्यात पुढे जमलं तर लवकरात लवकर त्यांना तयार करून द्यायचं आहे शॉप. अशा पद्धतीने हे जे मसाले आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत, कारण त्यांच्या मसाल्याची चव खूप छान आहे. जर कस्टमरला जर ही चव आवडली तर ते हमेशा त्यांच्याकडनंच तयार करून घेतील अशी चव आहे. आमच्याकडे स्पेशल परभणीला कंदुरी असतात, त्या ठिकाणी ह्या मसाल्याची खूप मागणी असते. अशा पद्धतीनेच मसाला नॉनव्हेजच्या भाजीसाठी मुद्दाम वापरला जातो. कंदुरीसाठी मुद्दाम हा स्पेशल मसाला ऑर्डर सुद्धा असतात. अशा पद्धतीने मागणी असते त्याची आणि मसाल्याला भाजीला कलर खूप छान येतो नॉनव्हेजच्या. त्या पद्धतीने आपण मसाला पण बनवलेला आहे. थंड झाल्यावर पूर्ण आपल्याला कॅरीबॅगमध्ये भरायचा आहे. खोबरं आपण पूर्ण एका वेगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवलेला आहे, कारण त्याचं तेल जे आहे ते यामध्ये दुसऱ्या मसाल्यांना ओलं करू शकतो, म्हणून खोबरं वेगळं ठेवलेलं आहे, खडे मसाले वेगळे ठेवलेले आहेत आणि मिरची जी आहे ते वेगळी ठेवलेली आहे. मिरचीचा कलर पाहू शकता आपण, जास्त लाल आणि काळा पण ठेवलेला नाहीये, मध्यम अशी तेल टाकून भाजून घेतलेली आहे. मिरची भाजत असताना तेलाचा वापर थोडासा करायचा जेणेकरून ठसका कमी होईल. आता मीठ एवढ्या मसाल्यासाठी आपण अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे. देऊन ठेवायचं त्यांना, जर वाटलं कमी थोडंसं प्रमाण अधिक किंवा कमी ठेवायचं तर ते त्यांच्या हिशोबानं टाकत असतात मसाले वाटणारे. आता हा तयार मसाला आपला 2.5 ते पावणे 3 किलोच्या जवळजवळ होणार आहे, कारण मिठाचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केला तर त्याचं सुद्धा वजन आपल्याला यामध्ये ॲड करावं लागेल. तर अर्धा किलो मीठ जर म्हणलं तर आपण मिरची घेतलेली आहे 1 किलो, खोबरं अर्धा किलो, धणे पाव किलो, असं मिळून आपलं सगळं साहित्य खडे मसाले 2 किलोच्या जवळपास होतात. आपलं सगळं साहित्य मिरची 1 किलो आणि खडे मसाले 1 किलोच्या जवळपास, आणि राहिलं तर आपलं मीठ. अशा पद्धतीने आपण वाटायला दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी वाटून आणल्यानंतर पाहू शकता मसाल्याचा कलर. भाजीसुद्धा मी एखादा व्हिडिओ त्याचा सुद्धा अपलोड करेन, कशा पद्धतीने याची भाजी होते, तरी कशी येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो आणि भाजीला कलर खूप छान काळा काळा येतो. अशा पद्धतीने आपला मसाला पूर्ण वाटून झालेला आहे, कॅरीबॅगमध्ये ठेवलेला आहे. गरम असल्यामुळे आपल्याला लवकर यातून काढून घ्यायचं आहे. शक्य असेल तर आपण डब्बा किंवा भरणी दिली तरीही चालतं.
पण माझ्याकडं लवकर घाई होती म्हणून मी कॅरी बॅगमध्येच दिलेला होता. अशा पद्धतीने आता हा मसाला आपल्याला भरणीमध्ये काचेची असेल तर उत्तमच, नसेल तर प्लास्टिकमध्ये सुद्धा ठेवू शकता. पण काचेच्या भरणीमध्ये ठेवणं थोडंसं कठीण सुद्धा आहे, कारण आपण हाताने एखाद्या वेळेस हात तेलकट वगैरे असला तर मसाला आपला जर तेलाचा हात असल्यामुळे भरणी वगैरे खाली पडली तर आपल्या मसाल्याचं तर नुकसान होईलच आणि भरणी सुद्धा फुटेल. त्याच्यासाठी आपण शक्यतो प्लास्टिकच्याच भरणीमध्ये मी तर भरत असते, कारण एवढा महागाचा मसाला आणि त्याच्यासोबत काचेची भरणी जर पडली राहिली तर खराब होऊ शकते, आपला मसालाही वाया जाऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकच्या भरणीमध्ये अशा पद्धतीने मसाला मी भरून साठवणीसाठीचा ठेवत असते. पाहू शकता एवढा आपला मसाला, हा तयार मसाला 2.5 ते पावणे 3 किलोच्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आपला मसाला आपल्याला पूर्ण हवाबंद भरणीमध्ये ठेवायचा आहे. प्रमाणात जर असेल तर 2 वर्ष अजिबात मसाला खराब होत नाही, त्याच्यासाठी हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवून द्यायचा आहे. जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडीही आवडली असेल, थोडीही माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल